मारना ठोका ओनली केंगले सर. जी हाँ दोस्तों, केंगळे सर. जय हिंद मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे. आज आईंचा 16वा दिवस. जी हाँ दोस्तों, आज नेमकं असं काय झालं आहे की आमच्या पेटीमध्ये ना मार ना ठोका, ओनली केंगळे सर. याचा अर्थ काय आहे, नेमकं केंगळे सर आहे तरी तो. तर आपण सविस्तर माहिती. सकाळी उठलो होतो 4:30 वाजता. 4:30 वाजता उठून मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. माझ्याबरोबर माझा मित्र बी आहे संभाजीनगरचा, ते म्हणजे आकाश जात. कुठे यारापेक्षा भारी निघाला, कारण की आज इथं मला करमत नाही आहे. तर मला आणणारा आणि मला समजून सांगणारा ते एकटाच होता. त्याचबरोबर असे बरेच माझे भावकी आहेत मित्र, अडी अडचणीला म्हणजे समजून घेणारे असे सगळे मित्र आहेत. तर 4:30 वाजता वेकअप वगैरे करून कटवरून कोंगा फिरवला, दाढी वगैरे मस्त केली आणि मी बॅरेक्समध्ये आलो. आणि फॉलिंगचा वेळ झाला होता, तेव्हा मी मेसकडे जाऊन आमच्याकडे पाण्याची व्यवस्था होती. ती पाण्याची व्यवस्था बॅरेक्समध्ये आपल्या स्क्वॉटमध्ये 2 जणांवर असते. आज 25 आणि 26, चेस्ट क्रमांक 26 हा माझा नंबर आहे. तर आज आमच्या दोघांची बारी चेकिंग झालं. ते म्हणजे थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. का वाढलेली आहे, कारण की पावसाळा सुरू झालेली आहे. तर 7:15 जेव्हा आमची फॉलिंग झाली होती, तेव्हा आमची रनिंगची टायमिंग तेव्हा आमची रनिंग असायची. जेव्हा आमची रनिंगला सुरुवात केली तेव्हा पावसाची सर यायला चालू झाली. आणि नॉनस्टॉप पाऊस चालू होता आणि आमची नॉनस्टॉप रनिंग बी चालू होती. जसजसं पाऊस वाढत गेला तसतसं आमची गती कमी होत गेली. तर मित्रांनो, लागलीच आम्हाला शेडमध्ये बसवण्यात आलं, म्हणजे आश्रयामध्ये बसवण्यात आलं, जेणेकरून आम्ही पावसामध्ये भिजणार नाही आणि बिमार पडणार नाही. त्यामुळे नाश्त्याच्या पहिले शेडमध्ये बसून आम्हाला सांगितलं की पहिला स्पॉट आणि सेकंड स्पॉट ह्या शेडमध्ये बसतील, म्हणजे ATC ग्राउंडमध्ये. आणि 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे स्पॉट्स केडीमध्ये आलो नाश्त्यासाठी. नाश्त्यामध्ये उपमा होता आणि ते रेग्युलरची जी फळं प्रोटीनयुक्त डाईट आहे ते. नाश्ता वगैरे करून गेलोत आम्ही शेडमध्ये बसलो. तर 1 आणि सेकंड स्पॉट आम्ही शेडमध्ये बसलेलो होतो आणि आम्हाला ट्रेन करण्यासाठी बरेच प्रशिक्षक होते. तर बसल्याच्या नंतर आम्हाला घानापुरी सरांनी आम्हाला मेडिटेशन ध्यान करायला सांगितलं. ते ध्यान करून आम्हाला एकदम आनंदी आणि प्रसन्नता वाटू लागली. असं वाटू लागलं की आम्ही आमच्या ध्येयाच्या जवळपासच आहोत. त्यामुळे सगळं माइंड फ्रेश, एकदम मोकळा आणि हलका झाला. त्यानंतर लागलीच घाया सरांनी आम्हाला रायफल्सविषयी 12 MM रायफलविषयी आम्हाला माहिती दिली. त्याच्याविषयी सगळं पुढच्या दिवशी जी एकदम पॅटर्न असते ते पण पॅटर्नच पासिंग पिरियड असतो. तर त्या पासिंग पिरियडचा डेमो कसा असतो हे समजून सांगितलं आणि प्रॅक्टिकली आम्हाला दाखवलं. 11:50ला पाऊस पडायची संपला होता आणि ग्राउंड पण वाढला होता शिवसाहेबाची, कारण की जेव्हा ते परमिशन देतील तेव्हा आम्हाला ग्राउंडवर जाता येईल असे आम्हाला सरांनी सांगितलं. तर घाया सरांची परमिशन घेऊन आम्हाला ग्राउंडवर नेले आणि प्रॅक्टिकली ते डेमो आम्हाला करून दाखवलं. कारण की आम्हाला तिथे सिरियल वाईज किंवा हाईट वाईज आम्हाला तिथं त्या एका ग्रुपमध्ये किंवा एका कंपनीमध्ये आम्हाला ॲडजस्ट हाईटेड आहेत दोन्ही कोपऱ्याला, त्याच्यापेक्षा कमी हाईट आहेत दोन्ही कोपऱ्याला, त्याच्यापेक्षा कमी हाईट आहेत दोन्ही कोपऱ्याला, त्याच्यापेक्षा कमी हाईट आहेत एकदम मध्ये, सगळ्यात कमी हाईटचं एकदम मध्ये येणार अशी साईज ॲडजस्टमेंट केली. धीरे चल, कंपनी तेज चल, कंपनी दाहिने देख, कंपनी बाय देख, कंपनी खुली लाईन, कंपनी निकट लाईन, असं शिकवलं. दुपारी 12:30ची फॉलोइंग झाली. तर ती टाईम होती दुपारच्या जेवणाची. त्या जेवणामध्ये चवळीची भाजी, चपाती, वरण भात, दही शब्द घेतात तोंडामध्ये पाणी येतं, कारण की दही हा माझा फेवरेट आहे. तर मी काय केलं, माझ्या मित्राची आणि माझी दही मी एकत्र घेतली आणि मी 2 पळी व 3 चपाती खाल्ल्या आणि माझं जेवण संपलं. कारण की मी 3 चपातीमध्ये फुल झालो होतो, कारण की मी दुपारी जेवण फुल करत नाही, कारण की आम्हाला आराम करण्यासाठी 1 घंटा भेटतो आणि त्यानंतर लगे आम्हाला ग्राउंडमध्ये फॉलोइंग घ्यावं लागते. त्यासाठी मी जास्त दुपारी जेवण करत नाही. तरी झोप लागली होती की लगेच आम्हाला कॉल आला फॉलोइंगची. त्यामुळे फटाफट उठलो, कपडे वगैरे घातले, तोंडावर हात फिरविलं, पाण्याचा जार आणि ग्राउंडमध्ये नेला आणि मस्तपैकी सज्ज झाला. माहिती आहे का, माझ्या मित्राने शर्ट विदाऊट म्हणजे सिव्हिल शर्ट घालून तिथपर्यंत आला होता. नंतर ते पळत आला बॅरेजमध्ये, शर्ट वगैरे घातला, त्याच्यानंतर पाठीमागं आला. मी ते भुलाई होतो. आम्हाला रनिंग होती 2 राऊंड पूर्ण झाल्याच्या नंतर आपला स्पॉट आपले प्रशिक्षण ताब्यात घेणार होते. परंतु आमचे टीचर्स काही कोर्सच्या पाठीमागं लागल्यामुळे ग्रुपमध्ये डिवाईड केलं. तर आम्ही गेलो केंगळे सरांच्या ग्रुपमध्ये. जी हा बघतो केंगळे सरांच्या ग्रुपमध्ये. केंगळे सरांनी शिकवणं कमी आणि भाषण जास्त, यानी की त्याच्यावर लेक्चर जास्त. ते म्हणजे ॲक्युरेट समजलं पाहिजे. जेव्हा ते म्हणतात ना, इतिहास माहिती असल्याशिवाय इतिहास घडत नाही,
जोपर्यंत आपल्याला पी टीविषयी माहिती होत नाही तोपर्यंत आपण ते पी टी आपल्या ध्यानात येणार नाही आणि आपण ते ॲक्च्युअली करणार नाही. त्यामुळे केंगले सर हा देव माणूस असल्यासारखा आहे आणि ते मला ग्राउंडमध्ये सगळ्यात लोकप्रिय आणि आवडणारे टीचर्स आहेत. आम्ही पळत गेलो दोन फाईल पळत गेलो. डायरेक्ट केंगळे सराच्या ग्रुपवर डायरेक्ट मी एक उजव्या पायाचा स्टॅम्पूट मारला आणि म्हणलं, जय हिंद श्रीमान, ग्रुप में शामिल होने की अनुमति चाहता हूँ. केंगळे सर तर हापत झाले, अरे असं काय, नंबर 1 वाघ आले म्हणजे वाघ. एवढं म्हणून ग्रुप आम्ही सामील केला. तर तेवढ्यातच टी ब्रेक मी तर टी बी घेत नाही आणि बिस्किट बी घेत नाही. त्याबरोबर बिस्किट बी होता, कोणता मॉम्स मॅजिक हा बिस्किट पुडा होता. आधी गुड डे होता, आता मॉम्स मॅजिक आहे. त्याच्यामध्ये काजू बदामाचं थोडं फ्लेवर असल्यासारखं आणि त्याच्यामध्ये मैदा जास्त असतो आणि फॅट बी जास्त. त्यामुळे मी खात नाही. मी माझ्या मित्र आकाश 5 मिनिटाचा ड्रिल चालू झाली आणि केंगळे सराच्या ध्यानात एक विषय आला. ते म्हणजे एका कॅन्डिडेटनी डोक्यावरची कॅप खाली धरली आणि त्याला केंगळे सराला माहिती झालं. त्यामुळे लागली कोणत्या तरी विषयावर टॉपिक निघालता आणि ह्याच्यावर केंगळे सरांनी अर्धा घंटा रागात एकदम चिडचिडत होते. कारण की म्हणजे आदर आहे ना, कोणत्याही गोष्टीचा आदर, आपल्या देशाविषयी आदर, आपल्या सिम्बॉलविषयी आदर, किंवा जे आपला लोगो आहे, कॅपवरचा लोगो आहे त्याच्याविषयी आदर, शक्तीने येते तर त्याचा आदर केला पाहिजे. असं रागामध्ये येऊन काही नाही करायला पाहिजे. हे आवडलं नाही आणि त्याच्यानंतर ते एकदम रागात आले होते. त्याला सस्पेंड करण्याचा अधिकार आहे, असे काही बरेच काही चिकळला होता वातावरण. 6:30 वाजता कॉलिंगची वेळ झाली होती. तर आम्ही सगळेजण मेसकडे पळालो. तर मेनूत आज नॉनव्हेज असल्यामुळे आज जेवण थोडा उशिरा असायचा. कारण की आज दररोज होणाऱ्या स्वयंपाकापेक्षा थोडं जास्त स्वयंपाक बनवलं जातं. त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन माणसासाठी अलग व्यवस्था असते, त्यांच्यासाठी स्वीट वगैरे काहीतरी बनवलेलं असतं. तर नॉनव्हेज खाणाऱ्यांना त्यांना वेळ लागत असे आणि त्यांना अर्धा 1 घंटा यांना वेट करावा लागतो. त्याच्यानंतर जेवण वगैरे होऊन 8, 8:30 किंवा 9 बी वाजता. त्यानंतर शावर वगैरे घ्यायचं असतं, कपडे वगैरे धुवायचे असते, ते करून निवांतपैकी रेस्ट पण करायचं असतं. तर लागली थंडीचं वातावरण वाढलेलं आहे, कारण की पावसाचे दिवस झालेले आहेत. त्यामुळे मी पण स्वेटर वगैरे घातलेलं आहे. तुम्ही पण काळजी घ्या आणि दिवसाची सुरुवात एकदम चांगल्या पद्धतीने करा आणि खतंबीत चांगल्या पद्धतीने करा. चला भेटूया आणखी एका नवीन दिवसामध्ये. टाटा बाय बाय.